राजेश एक्सपोर्ट्स आणि कंपनीचे अध्यक्ष राजेश मेहता 15 लाख कोटी रुपयांच्या गंभीर आर्थिक घोटाळ्यात अडकले आहेत। सेबीच्या तपासानुसार 2021 ते 2025 दरम्यान कंपनीने आपला 99.8% महसूल खोटा दाखवून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली। सेबीने मेहता यांच्यावर ट्रेडिंग बंदी घातली असून फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश दिलेत। या कारवाईमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून 10.8% हिस्सा असलेल्या LICलाही मोठा आर्थिक फटका बसलाय। निधीचा गैरवापर केल्याचा आता कंपनीवर आरोप ठेवण्यात आला आहे। रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे। दुसऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही। RBIने रेपो दर 5.25% कायम ठेवलाय। गव्हर्नर संजय मल्होत्रांनी पतधोरण समितीच्या निर्णयाची यावेळी घोषणा केली आहे। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांचे EMI हे जैसे थे ठेवण्यात आलेले आहेत।